श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 16 मे 2026 म्हणजेच शनिवारी आली आहे वैशाख अमावास्या. जेव्हा अमावास्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावास्या किंवा शनीश्वरी अमावास्या म्हणतात. वैशाख अमावास्या ही शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. असं केल्यामुळे शनी प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हिंदू मान्यतानुसार शनीशी संबंधित कष्ट दूर करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचे व्रत हे शनी जयंतीपासून तुम्ही कमीत कमी 7, 11, 16 किंवा 19 शनिवार करावे. हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून सूर्यास्तापर्यंत करावे. यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून उतरून फेका ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं, आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू फेकायची, कोणत्या वेळेत फेकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम शनीश्वराय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही. दोष म्हणजे काय तर जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, पितृदोष असेल किंवा कोणी आपल्या घरावर काही वाईट प्रभाव केले असतील, म्हणजेच करणीबाधा असेल, इडापिडा असेल, त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी, भांडणं होत असतात, कलह होत असतात, आजार पण येत असतं. त्याचबरोबर आलेला पैसा टिकून राहत नसेल तर आवर्जून अमावास्या ही तिथीला आवर्जून आपल्याला प्रभावी उपाय जे आहेत ते निश्चित करायचे आहेत. या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. अगदी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि अमावास्या तिथीला आवर्जून आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा ही करत असतो. तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा एक दिवा हा लावायचा आहे, कारण अमावास्या तिथीला आपले पित्रे या भूतलावर येतात आणि जेव्हा आपण असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात.
देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 काळे उडीद घ्यायचे आहे. जे काळे उडीद आपण घेणार आहे ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. त्याचबरोबर आपल्याला 11 काळी मिरी घ्यायची आहे. ज्या मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो ते आपल्याला घ्यायच्या, त्यासुद्धा अखंड असाव्या. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आणि 5 आपल्याला लवंगा घ्यायच्या. ज्या लवंगा घेणार आहेत त्यासुद्धा व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या. त्याचबरोबर आपल्याला 5 लाल मिरच्यासुद्धा घ्यायच्या. ज्या मिरच्या आपण घेणार त्या देठासकट असाव्या. एक छोटा खडा आपल्याला तुरटीचा सुद्धा घ्यायचा आहे. आता या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे. या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे ते दूर झालेली, त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झालेली आहे. अशा रीतीने आपल्याला मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे. आता या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरनं उतरून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा उतरवून टाकायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेली. आता हा उपाय आपण करताना काही गोष्टींची आवर्जून काळजीही घ्यायची आहे. तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही. आता एकदा ह्या वस्तू आपल्या घरावरनं उतरवून टाकले की त्यानंतर आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या चुलीमध्ये जाळायच्या आहेत. आता तुम्ही गावा साईडला राहत असेल, तुमच्याकडे चूल पेटवत असेल तर आवर्जून या वस्तू आपल्याला चुलीमध्ये जाळायच्या आहेत. पण आता तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं? मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 3 ते 4 वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्या, त्या प्रज्वलित करायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या. आता काही कारणास्तव तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या घरापासून थोडं लांब नेऊन या वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्यात. फेकताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की रस्त्यामध्ये टाकू नका, त्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे, याची आवर्जून प्रत्येकाने काळजीही घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज शनी अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.